जय भीम, नमो बुद्धाय. आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. त्या सगळ्यांनी असणारा पाठीमागे सरकार म्हणून आता बरोबर आहे. हे आता म्हणजे मी असं थांबतो मी आता असं झालेलं आहे की तो आपला सिक्रेट एजंट असतो ना, सगळं वायरलेस घेऊन. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत. माझ्या मुलांना विनम्र अभिवादन, पक्षातर्फे विनम्र अभिवादन. आणि मी बाळासाहेबांना विनंती करतो की आजच्या या प्रेसला सुरू करा. महात्मा फुलेंना आम्ही असणारी या ठिकाणी आपली सुमन वाहण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु त्याच्याच बरोबर या ठिकाणी मौलाना हसन व कादरी, त्याच्यानंतर कारी इद्रिस, त्याच्यानंतर मौलाना बिस्मिल्ला मुफ्ती अहमद, मौलाना हसन अन्सारी असे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत महात्मा फुलेने जो लढा सुरुवात केला त्या लढ्याची असणारी फळं आपल्याला ती फळं जी आहेत ती फळं आपण चाकतो तशी असणारी परिस्थिती आहे. त्यांच्या काळातही त्यांना असणारा फार मोठा त्रास देण्यात आला. सामाजिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य याच्या वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. ब्रिटिशांच्या विरोधात जे सामाजिक धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना असणारा देशभक्त म्हणण्यात आलं, आणि जे सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना असणारं ब्रिटिशांचे हस्तक म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आले. आज पुन्हा असणारा तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते की या देशामध्ये ज्यांनी धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावरती आघात होतोय असा ज्यांनी कांगावा त्यावेळेस केला होता, त्यांनी आता नव्यानं असणारा कांगावा या ठिकाणी सुरुवात केलेला आहे की या देशामध्ये हिंदूंचं राज्य असूनही देशाला हिंदू असं संबोधित करावं, घोषित करावं असा लढा चाललेला आहे. मी दुर्दैवाने असं म्हणेन की या
लढ्याचं असणारं गांभीर्य लोकांच्या समोर आलेलं नाही आणि आज पुन्हा आपल्याला असणारं दिसतंय की पुन्हा वैदिक परंपरा ह्या देशामध्ये सुरुवात व्हावी आणि करावी याच्यावरती संविधानावरती बदलणार अशी घोषणा आहे. RSSच्या वतीने कोणी बोलत नाही आहे, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कोणी बोलत नाही आहे, पण देवेंद्र फडणवीस ज्यांना प्रांत प्रतिनिधीपर्यंत जाता आलं नाही संघाच्या हायरार्कीमध्ये, आज तेच म्हणायला लागलेत की आम्ही असणारं संविधान बदलणार नाही. माझ्या अंदाजानं रस्त्याच्या माणसावरनं कितीही बोंबलला तर त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. आमचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की आपलं असणारं वक्तव्य हेच मोहन भागवतांचं वक्तव्य आहे आणि त्यांनी असणारं हे जाहीर करावं अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी पकडतोय. जोपर्यंत मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत घोषणा करत नाही की त्यांनी 46 ते 50 या दरम्यान जे वक्तव्य RSSच्या वतीने झालं होतं त्याच्याशी आम्ही असणारं निगडीत नाही, ते आम्ही असणारं जाळतो, ते आम्ही असणारं नाकारतोय, तरच या ठिकाणी असणारं मान्य होईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी मागेही म्हणालो की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहे. आपण लोकल पोलीस स्टेशन मध्ये जर आज गेलात तर लोकल पोलीस स्टेशन वाल्यांना सतर्कतेचा इशारा आलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये 6 डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना आलेल्या आहेत. पक्षाच्या वतीने 2 महिन्यापूर्वीच मी असं म्हणालो होतो की एकदा 4 राज्याच्या निवडणुका संपल्या की या देशाची परिस्थिती पूर्णपणे बिघडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने इथे असणारं मुसलमानांना टार्गेट केल्या जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी टार्गेट केल्या जात आहे. ज्यांचा ह्या लढ्याशी संबंध नाही, ओबीसीच्या लढ्याशी संबंधित नाही, त्या सगळ्यांनी असणारा हा लढा आपल्या ताब्यात घेऊन या दंगली कशा वाढतील अशाच स्वरूपाचं वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. यासाठी ओबीसीनी सतर्क राहावं अशी असणारी परिस्थिती आहे. या अगोदरच मुस्लिम समाजाला माझा असणारा सल्ला होता, गेले 9 वर्ष आपण असणारा अत्याचार या ठिकाणी सहन केलेला आहे. 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. या 4 महिन्यामध्ये जो काही अत्याचार होईल तो असणारा सहन करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शासनामध्ये निश्चित बदल होणार ही खात्री मी आपल्याला असणारं त्या ठिकाणी देतो. उद्याचं सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही, पण ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाहीत एवढी गवाही फक्त असणारं मी त्या ठिकाणी आपल्याला असणारं देऊ शकतो. दुसरं, आपल्याला एक सवय लागलेली आहे की कुठलाही प्रश्न हा धार्मिक चष्म्यातूनच बघावा अशी असणारी परिस्थिती आहे. गदाफीच्या विरोधात ज्यावेळेस जन आंदोलन लिबियामध्ये झालं त्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं. लिबिया हे राष्ट्र आहे, तेव्हा गदाफी बरोबर राहायचं की लोकांसमोर राहायचं याच्यापेक्षा ते मुस्लिम राष्ट्र आहे, आपल्याला काय करायचं अशी असणारी परिस्थिती आहे. आजही आपल्याला असणारा फिलिस्तीनच्या प्रश्नावरती इस्रायल आणि फिलिस्तीनच्या लोकांमधला लढा सुरुवात झालाय, बॉम्बिंग सुरुवात झालेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे आपल्याला असं दिसतंय की पॉलिटिकल लिडरशिप ही एक लाईन घेत आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन जी आहे ती दुसरी लाईन घेते असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. जे प्राईम मिनिस्टर हे इस्रायल बरोबर आहेत आणि फॉरेन मिनिस्ट्री आणि फॉरेन सेक्रेटरी हे पॅलेस्टाईनच्या लोकांबरोबर आहेत अशी असणारी परिस्थिती आहे.
अशा या ठिकाणी भारतावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो. या युद्धाची व्याप्ती वाढली तर भारतावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो. कारण का भारतीय या गल्फ कंट्रीज मध्ये 5 कोटीच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. युद्ध झालं तर त्यांना असणारं सोडावं लागेल किंवा त्यांना असणारं सुरक्षित आणण्यासाठी सरकारला पूर्णपणे बोजा उचलावा लागेल. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी इथे मांडलं. एकच फक्त आपल्या समोर या ठिकाणी मांडलंय. माझ्याबरोबर असणारे जमाते इस्लामीचे असणारे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत, जमाते उलमा हिंद यांचे असणारे अध्यक्ष आहेत. सरकारी 3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सर्व मुस्लिम संघटनांची बैठक झाली. एक 400 उलेमा आणि मौलवी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांचा निर्णय झाला की 8 डिसेंबरला आझाद मैदानावरती पॅलेस्टाईनच्या इश्यूवरती, फिलिस्टाईनच्या इश्यूवरती आपण असणारा पीस सभा त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत त्या सगळ्याने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी असं म्हणेन की मुस्लिम संघटनांच्या, रिलिजियस संघटना असतील, पण त्यांनी असणारं एक भूमिका घेतली. त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडी साथ देते आणि आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे धर्माच्या चष्म्यातून न बघता, ते एक वेगळं राष्ट्र आहे आणि भारत एक वेगळं राष्ट्र आहे, तर या 2 राष्ट्रांच्या भूमिका कशा असल्या पाहिजेत, त्यांचे संबंध कसे असले पाहिजेत, या दृष्टिकोनातून सामान्य माणसाने सुद्धा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. भारतीय जनता पक्ष, RSS त्यांच्या संलग्न असणाऱ्या संघटना हा मुसलमानाचा इश्यू आहे, आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते बघून घेतील अशी जी भूमिका आहे, मी असं म्हणेन की ही चुकीची भूमिका आहे. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबरच्या संबंधाचा हा प्रश्न आहे. भारतीय फार मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्रीज मध्ये नोकऱ्यांच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने 8 डिसेंबरच्या पीस सभेला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात त्या पीस सभेला उपस्थित राहील अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. सर, आज टाइम्सला तुमची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही भुजबळांवरती ओबीसीच्या संदर्भात एक कमेंट केली की भुजबळ हे मंडल कमिशनच्या शिफारशींच्या विरोधामध्ये होते. ते थोडंसं इलॅबरेट करा, कधी होते, कसे होते? आणि मला वाटतं तुम्ही जरा शोधून लिहिलं आणि जर हे केलं तर अधिक चांगलं आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोलून झालं माझं. त्याच्यामुळे आता ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल जरा पत्रकारांनी शोधावं, म्हणजे त्यांनाही जरा इनरिच होईल, त्यांनाही जरा तुमचंही नॉलेज इनरिच झालं पाहिजे असं मला वाटतं. ते इनरिच झाल्याशिवाय रिपोर्टिंग चांगलं होणार नाही अशी माझी स्वतःची समज आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही नॉलेज आपल्याला दिलेलं आहे, प्रिमायसेस आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रिमायसेस वरती असणारी इमारत बिल्डिंग काय बांधायचं आता आपलं काम आहे ते आपण करावं. तुमची भूमिका नेमकी मागणी काय होती, तुम्ही जे काय रिपीट करा कुठली भुजबळांबद्दलची तुमची कमेंट माझी मांडायची मी ती असणाऱ्या जाहीर सभेमध्ये मांडले. त्याच्यामुळे तुमच्यासमोर मांडण्याची मला काही गरज वाटत नाही अशी परिस्थिती. पण तुम्ही याच्यावरती ठामात की भुजबळांची भूमिका ही मंडल कमिशनच्या विरोधामध्ये होती. म्हणून मी म्हणते जरा इतिहास शोधा आणि काय इतिहास आहे तो जरा लोकांसमोर आणा. बरं, काल भुजबळांना जेव्हा आम्ही असं विचारलं की तुम्ही असं म्हटलात की त्यांची भूमिका मंडल कमिशनच्या विरोधात आहे, तर ते असं म्हटले की माझी तर प्रकाश भाईंबद्दल काही नाराजी नाही किंवा मी माझी त्यांच्याबद्दल नाराजी नाही ना. ते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. उलट त्यांना जेलमधनं काढणारा मीच आहे. जजला मी जर शिळा घातल्या नसत्या तर आज जगन भुजबळ बाहेर नसते. त्याच्यामुळे असताना माझी नाराजी जर असती तर मी जजला शिळा घातल्या नसत्या पब्लिकली.
त्यांना सोडत नव्हते त्यावेळेस. ते त्यांचा बेल ड्यू होता, तो बेल ज्युडिशरी नाकारत होती. त्यावेळेस असताना उलटा वार मीच केला होता की ज्युडिशरी जर व्यवस्थित वागली नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तर जज वरती सुद्धा केस होऊ शकते हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि त्याच्या नेक्स्ट डे मध्ये छगन भुजबळाला सोडण्यात आलेलं आहे, पण त्यांनी कधी असताना माझे आभार मानले नाहीत. ओबीसी आरक्षणासंदर्भातली तुमची भूमिका आता नेमकी काय असणार आहे? ती मी काल सभेमध्ये सांगितलेली आहे, तुम्ही पुन्हा ऐकून घ्या ती. मला कोणाची गरज नाही. आणि आंबेडकर वाद, फुले वाद, शाहू वाद हा जो आहे हा एवढा सक्षम आहे की त्याला कोणाच्या व्यक्तीची गरज नाही. त्या वादामध्येच एवढी ताकद आहे की ते सेल्फ सस्टेनिंग आहे. भुजबळ नेते म्हणून तुम्हाला त्यात असोसिएट व्हायचं नाहीये का ओबीसीच्या या सगळ्या एकूण लढ्यामध्ये, की तुम्ही सेपरेटच? मला वाटतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, जरा इतिहास तुमचा जरा सुधारून घ्या, अभ्यास करून घ्या. तुम्ही अभ्यास केलेला नाही म्हणून तुम्ही असं इथे वाईट शब्दात बोलत नाही, पण तुम्ही अज्ञानी मला दिसताय. हा लढा महाराष्ट्रातला जो आहे ओबीसीचा, हा ओबीसीचा लढाचा जनक हा प्रकाश आंबेडकर आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच त्याच्यामधला अभ्यास करून जर विचारलं ना तर त्याला उत्तरं द्यायला जरा मजेत वाटतात. नाही तर काय वाटतंय की तुम्ही सुपारी घेऊन बसलेला अशी परिस्थिती आहे. माझा असणारा रोग जो आहे ना हा तुमच्यापेक्षा अधिक आहे. मी पूर्वी पत्रकार होतो आणि त्याच्यामुळे पत्रकारीतली काय प्रश्न कधी येतात, कशी येतात, हे जसं राजकारणातलं पक्षाचं उडतं तसं आहे, तसं आम्ही ओळखतो. त्याच्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, माफ करा. मी असा एक माझा सल्ला आहे तुम्हाला. मला माझ्या असलेल्या प्रश्नाच्या इश्यू मध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या, मी कॉमेंट करणार याचं कारण की सरळ जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर सरळ उत्तर येणार आहे. तुम्ही कोणाची ब्रीफ घेऊन प्रश्न विचारणार असाल तर माझी उत्तरं तशीच असतात, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे असणारा तुम्हाला रिपीट करायचं असेल, तुम्हाला सरळ रिपीट करायचं असेल, रिपीट करा. मला जे उत्तर रिपीट करायचे ते मी करणार की ब्रीफ घेणाऱ्याला उत्तर मी तसंच देत असतो. त्याच्यामुळे तुम्ही असणारे इतर नेते हे तुमच्यावरती अवलंबून आहेत. ऐकून घ्या, तुमच्या नेते तुम्ही इतर नेते मी अजिबात घेणार नाहीये. मी बिलकुल कधी घेत नसतो बोललेलं शब्द, एवढं लक्षात घ्या. मी कुठेही काहीही बोललेलं जे असतं ते माझं विचारपूर्वक असतं, ठरलेलं असतं आणि मी कधीही मागे घेत नाही. त्याच्यामुळे पत्रकारांनी या गोष्टी मला विचारण्याच्या अगोदर लक्षात घ्या की तो बुमरँग आपल्यावरती होणार नाही याची लक्षता घ्यावी त्यांनी. फडणवीस म्हणतात सोशल फॅब्रिक खराब होऊ नये, मात्र सत्ताधारी वेगवेगळ्या सभा घेतात. एकीकडे छगन भुजबळ म्हणतात ओबीसी आरक्षण जाणार नाही, फडणवीस म्हणतात की त्याला धक्का लागणार नाही, पण जरांगेंनाही थांबवत नाही. याबद्दल वंचितची काय भूमिका? एक लक्षात घ्या की इथे ज्यावेळेस ओबीसी मराठा कोविडच्या अगोदर लागलं होतं त्यावेळेस सगळे राजकीय नेते बेळामध्ये शिरले होते आणि सगळेच बेळामध्ये शिरले होते. दिल्लीवरनं मी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मागणी करण्याचा अधिकार कोणालाही आहे, त्याच्यावरती कमेंट करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे ओबीसीच्या नेत्यांनी मागणी मान्य करणं न मान्य करणं हे त्यांच्या हातात नाही. ही मागणी कायदेशीर आहे की नाही, घटनेशीर आहे की नाही, त्या काळच्या सरकारला घेण्याची गरज आहे. हे माझ्या वक्तव्यानंतर इथलं असणारं वातावरण शांत झालं, नाही तर दंगली त्याच वेळेस होत्या अशी असणारी परिस्थिती होती. आजही असणारं तेच मला दिसतंय की इथे दंगली कधीही आणि केव्हाही घडू शकतात. आणि म्हणून मी आपल्याला एक इन्फॉर्मेशन शेअर केली, ती म्हणजे की लोकल पोलीस स्टेशनला वॉर्निंग आलेली आहे की सतर्क राहा की तुमच्या एरियामध्ये कधीही दंगल होऊ शकते. पत्रकारी करतो आपण हे बरोबर आहे,
पण त्याच्याबरोबर मी एक नागरिक आहे हेही लक्षात घ्या. जेव्हा माझी ही जबाबदारी आहे नुसतं आग लावायची नाही, तर ती शांत राहण्याची सुद्धा माझी एक जबाबदारी आहे. नुसतं TRP बघून चालत नसतो. आणि ती नेत्यांची पण जबाबदारी असते. ती असते नेत्यांची, ती मी पार पडतोय. त्याच्यामुळे असताना मला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला शिकवण्यात काही होते नाही, मग त्याच्यावर शांत राहता, त्याच्यावर शांत राहता. नाही शिकवणी तर शांत राहा त्याच्यामध्ये. काय म्हणाले तुम्ही जरा पडताळून बघा इतिहासात. आम्ही काय म्हणतो त्याच्यामध्ये असणारा दिलेला स्पष्ट आहे. कळत नसेल तर मला सांगू नका. साहेब जरांगेने तुमचा सल्ला ऐकलाय. त्यांनी जे काही शब्द मागे घेतले ते म्हणले की तुमचा आदर करून, मी सांगितलेला आदर करून मी लायकी हा शब्द मागे घेतले. ते चांगलं आहे, स्वागत आहे. मी असं म्हणेन जरांगेचं मी असं स्वागत करतो की त्यांनी त्यांचा लढा एका दायऱ्यामध्ये ठेवून की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा दायरा त्यांनी असणारा कायम केला. त्याच्याबद्दल मी याचं त्यांचं स्वागत करतो. तीन तारखेनंतरचा असणारा तो इश्यू आहे. त्यांनी असं म्हटलं की 3 तारखेनंतर आम्ही असणारं इलेक्शन संपल्यानंतर भूमिका घेऊ, तो तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. ओबीसी विद्यार्थी बड़ी संख्या में आजाद मैदान में है और स्कॉलरशिप नहीं मिल रही है, वो शिकायत कर रहे हैं. आप वहाँ जाएंगे क्योंकि कोई भी नेता वहाँ पे नहीं गया. देखिए, ये ओबीसी की जो स्कॉलरशिप है, विलासराव की सरकार में जब हम मंत्रिमंडल में थे तब हम लोग ने डिसीजन लिया था कि ओबीसी विद्यार्थियों को स्कॉलरशिप मिले. 2 साल हम लोग सरकार में थे, 2 साल के लिए स्कॉलरशिप मिली. जैसे ही हम लोग सरकार से बाहर निकले वैसे ओबीसी की स्कॉलरशिप बंद हुई है. आज कई ओबीसी के मंत्री जो है कैबिनेट में है, लेकिन वो निर्णय नहीं ले सकते, ऐसी एक परिस्थिति है. जहां मिलने की बात है उस विद्यार्थियों के साथ हम लोग हैं, उनसे मिलते भी है. और उनका जो आंदोलन है कि स्कॉलरशिप का है, उस स्कॉलरशिप के आंदोलन को हम लोग मानते भी है. और क्योंकि क्रीमी लेयर नॉन क्रीमी लेयर आप ले आए हो, स्कॉलरशिप देना जो है वो नॉन क्रीमी लेयर को देना है, इसलिए गरीब विद्यार्थी है तो इनको स्कॉलरशिप मिलनी चाहिए, ऐसी हम लोग की मांग है. आपने ये भी कहा है कि जनरल इलेक्शन के बाद बीजेपी मोदी ने सत्ता में कंफर्म है, लेकिन मोदी भी प्राइम मिनिस्टर नहीं होंगे, ये आप कंफर्म कर सकते हो? मैंने वही कहा, ऐसा क्यों? क्योंकि मोदी को अगर प्राइम मिनिस्टर बनना है तो उनको 272 सीटों की जरूरत है. और 272 सीटों की जरूरत है और बीजेपी मुझे दिखाई देता है कि 272 सीटों पे नहीं आएगी. इसलिए समझौते की सरकार होगी. जो कोई समझौते में जाएगा, सभी पार्टी के नेताओं को मोदी ने अंदर डाल दिया है, तो कोई उनके प्राइम मिनिस्टरशिप के लिए एग्री नहीं होगा और कोई प्राइम मिनिस्टर के लिए एग्री हो जाएंगे. 3 दिसंबर के बाद सांप्रदायिक दंगे हो सकते हैं ऐसा? मैंने आपको इसका तथ्य भी दिया है कि आज किसी भी पुलिस स्टेशन में आप जाइए तो पुलिस स्टेशन में वार्निंग आ चुकी है कि आज 6-10 दिसंबर के बाद में आपके यहाँ कुछ भी हो सकता है, दंगे हो सकते हैं. शायद वो हिंदू मुसलमान के दंगे हो सकते हैं या ओबीसी मराठा के दंगे हो सकते हैं. दोनों वार्निंग आ चुकी है. राष्ट्रवादीने 2014ला सरकार पाडलं राष्ट्रवादीने 2014ला सरकार पाडलं असं थेट पृथ्वीराज चव्हाणांनी सर बोलून दाखवले काल एका कार्यक्रमामध्ये. सरकार जर पाडलं नसतं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला. आता ते जर भाषेत त्याला मी नाही कॉमेंट करतो. 5 राज्याच्या निवडणुका आहे, तिथं काय स्थिती असेल, तुमचा तर्क काय आहे? बीजेपी पाठीमागे राहील असं मला दिसतंय. चलो, थँक्यू. आणि बाळासाहेब तुम्ही दुसऱ्यांदा माझं सर्व म्हणणं असं